सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील 19 दिवसात हातभट्ट्यांवर धाडी टाकून 43,000 लिटर गुळमिश्रित रसायन, 2,812 लिटर हातभट्टी व देशी विदेशी दारू असा एकूण 20,79,229 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यावेळी अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। सोलापूर जिल्ह्यातील गावागावात हातभट्टीची खुलेआम विक्री होत आहे। देशी विदेशी दारूचे दर वाढल्याने हातभट्ट्यांची संख्याही वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 ते 19 ऑगस्ट या दरम्यान हातभट्ट्यांसह अवैध दारूंची विक्री करणाऱ्या 109 जणांवर कारवाई केली। 19 दिवसात 125 गुन्हे दाखल केले आहेत। एप्रिल ते ऑगस्ट या 4.5 महिन्याच्या सोलापूर जिल्ह्यातील 35 धाब्यांवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। ढाब्यावर मद्यपानास परवानगी नसताना देखील या ढाबा मालक चालकांनी त्या ठिकाणी ग्राहकांसाठी मद्यपानाची सोय करून दिली होती। त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून 5,36,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे। आता आगामी काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके हातभट्ट्यांवर कारवाई करतील, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले।